सर्व तमाम माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना मानाचा जय जोहार, जय आदिवासी, जय भीम, जय महाराष्ट्र करतो। इथे 7/7/2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। त्याचप्रमाणे 14/7/2025 पासून ते 24/7/2025 पर्यंत 12 दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते। शासनाच्या वतीने संबंधित आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी, आपले काही लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडवलं की त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या सकारात्मकरित्या पूर्ण करूया, अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि मी अन्नत्याग आंदोलन सोडलं। पण मात्र बेमुदत आंदोलन चालूच राहिलं। आज ह्या बेमुदत धरणे आंदोलनाला साधारणतः 56 दिवस पूर्ण होत आहे। तरीही शासन याच्या ज्या मागण्या आहेत, बाह्य स्रोत खाजगीकरण रद्द करण्यात यावं, रोजंदारी कर्मचारी वर्ग 3 वर्ग 4 मागील काळातील सर्वांना रोजंदारीचे आदेश देण्यात यावेत, आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक सुविधा पुरवण्यात याव्या, त्याचप्रमाणे पेशा भरती झाली पाहिजे, वन अधिकार कायद्याची पारदर्शी अंमलबजावणी जाईल, अशा प्रमुख मागण्यांकरिता एकूण 56 दिवस होते, तरी सरकार आज त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा पुन्हा तीव्र असं अन्नत्याग आंदोलनाचं पत्र आताच मी आयुक्त आदिवासी विकास विभाग येथील संबंधित टपालमध्ये हे पत्र देऊन आलेलो आहे। जर का आता मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जीव गेला तरी चालेल, परंतु अन्नत्याग आंदोलनाला मात्र मी बसणार, हे मी शासनाला कळवलेलं आहे। त्याप्रमाणे जे काही 25 तारखेला उलगुलान जन आक्रोश आंदोलन झालं, यामध्ये संबंधित महाराष्ट्रातील विविध ठिकाणून आलेल्या समस्त आदिवासी बांधवांना खूप खूप जोहार करतो। त्याचप्रमाणे या आंदोलनाला अत्यंत चांगल्या अशा पद्धतीने साथ देणाऱ्या विविध आदिवासी सामाजिक संघटना अत्यंत प्रामाणिकरित्या त्यांनी आम्हाला पाठबळ दिलेलं आहे। परंतु काही मोजके विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य यांनी मोजके काही लोकांनी, लोकप्रतिनिधींनी साथ दिली, परंतु बाकीच्यांनी मात्र कुठे आम्हाला हे आंदोलनाला पूर्णतः म्हणजे दुर्लक्ष केलं। म्हणून मला संबंधित सर्व 25 आमदार, संबंधित 4 खासदार या सर्व आदरणीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण या प्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी होऊन आपलं आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं वाचवता येईल, आदिवासी भागातील रोजगार कसा अबाधित राहील, त्याचप्रमाणे आदिवासी समाज कसा वाचेल, आदिवासीचे संविधानिक हक्क कसे वाचले पाहिजेत, याकरता हे आंदोलन, हे बेमुदत आंदोलन चालू आहे। यात आता आपण सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा सहभागी व्हावे। माझ्या आदिवासी समाजातील सर्व युवा वर्गांवर विश्वास आहे, संबंधित सर्व जे पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर विश्वास आहे, संबंधित महाराष्ट्र राज्यातून आलेल्या वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारी कर्मचाऱ्यांवर विश्वास आहे। एकदा पुन्हा हे आंदोलन तीव्र करू आणि आपल्या आदिवासींचे संबंधित हक्क आहेत, संविधानिक हक्क आहेत, ते कसं